18 एप्रिल 2023 रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने असूनही कुलसचिव कार्यालय व कुलगुरू कार्यालय आमच्याबद्दल भेदभाव करत आहे, अन्याय करत आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना सुद्धा आम्हाला परीक्षाधीन कालावधी पूर्ण करत नाही, पदोन्नतीसाठी पात्र असताना सुद्धा पदोन्नतीही दिली जात नाही। यामध्ये आमचंच नुकसान नसून प्रकल्पग्रस्त कर्मचारी 128 आहेत, त्यापैकी 110 कर्मचारी तर क्लास 4चे आहेत, फक्त 18 कर्मचारी क्लास 3चे आहेत आणि यामध्ये सर्व कर्मचारी वर्ग 3चे आणि वर्ग 4चे पदोन्नतीसाठी पात्र आहेत। पदोन्नतीसाठी पात्र सप्टेंबर 2023लाच आहेत। 2023 पासून आज 2024 आलं तरी पण विद्यापीठ मुद्दाम टाळाटाळ करत आहे। प्रकल्पग्रस्ताला कोणत्याही अटीशर्तीवर प्रमोशन देऊ शकतं। सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीच मोठा नसताना सुद्धा कुलगुरू आणि कुलसचिव कार्यालय आम्हाला मुद्दामहून भेदभाव करत आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हीचे रुकलेले परीक्षाधीन कालावधी आणि पदोन्नती देण्यात यावी, अन्यथा आम्ही विद्यापीठ गेटसमोर 5 ऑगस्ट नंतर आमरण उपोषण करणार आहोत। ठीक। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।